लिंबू सरबताशिवाय आपला उन्हाळा पूर्ण होत नाही. मग चला तर आज आपण पाहूयात 3 फ्लेवर्सचे झटपट बनणारे लिंबाचे सरबत. रेग्युलर लिंबू सरबत, गूळ घालून केलेले लिंबू सरबत आणि जिरा फ्लेवरचे लिंबू सरबत. मी 4 ग्लास सरबत बनवणार आहे. त्यासाठी आपण घेऊयात 2 मोठे लिंबू, साखर, पिठी साखर घेतल्यास उत्तम, गूळ, जिरा पावडर आणि चाट मसाला, मीठ आणि अर्थातच पाणी. पहिल्यांदा अर्धा लिंबू प्रत्येक ग्लासमध्ये पिळून घ्यायचा आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे किंवा 3 ते 4 लहान चमचे साखर आणि गूळ असे वेगवेगळ्या ग्लासमध्ये घ्यायचे. पिठी साखर आणि गुळाची पावडर घेतल्यास ते पाण्यामध्ये लवकर विरघळते आणि आपला सरबत झटपट तयार होतो. त्यानंतर थंड पाणी घालून व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहे. गुळामध्ये आयर्न म्हणजे लोह असते आणि लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते. आयर्नचे व्यवस्थित पद्धतीने ॲब्झॉर्प्शन होण्यासाठी व्हिटॅमिन सी हे खूप गरजेचे असते. त्यामुळे लिंबू सरबत गूळ घालून केल्याने आपल्या शरीराला त्याचा उत्तम पद्धतीने फायदा होतो. साखर आणि गूळ व्यवस्थित विरघळल्यावर त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ घालायचे. मीठ, साखर आणि गूळ विरघळल्यानंतरच घालायचे. त्यामुळे साखर लवकर विरघळली जाते आणि गूळही लवकर विरघळण्यास मदत होते. मीठ आधी घातल्यास साखर आणि गूळ विरघळण्यास वेळ लागतो. आता गूळ घालून केलेल्या एका सरबताच्या ग्लासमध्ये पाव चमचा चाट मसाला आणि पाव चमचा जिरेपूड घालायची. तुम्ही साखर घालून केलेल्या सरबतामध्ये सुद्धा चाट मसाला आणि जिरेपूड घालू शकता. अतिशय रुचकर लागते. आता हे सगळे मिश्रण व्यवस्थित ढवळून एकजीव करायचे. अशा पद्धतीने केल्यास आपले 3 फ्लेवर्सचे लिंबू सरबत अगदी काही मिनिटातच करून तयार होतात. आणि गुळाचा, लिंबाचा आणि जिऱ्याचा आपल्या शरीराला अधिक फायदा होतो आणि सोबतच आपल्या जिभेचे सुद्धा लाड पुरवले जातात. आता पुदिन्याची पाने लावून आपला थंडगार आणि हेल्दी लिंबू सरबत सर्व करा. अतिशय रुचकर, टेम्पटिंग आणि झटपट बनणारे हे सरबत नक्की ट्राय करा आणि उष्णतेला बाय बाय म्हणा. माझ्या रेसिपीज, टिप्स आणि ट्रिक्स आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज बघितल्याबद्दल धन्यवाद.